आपल्यासोबत अनिल पाटील आहेत। सर, वर्धापन दिनाला आलात, उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसतोय, काय एकंदरीत वर्धापन दिनाचा उत्साह? या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या पद्धतीने अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून महाराष्ट्रभरामधनं कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय, प्रचंड संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते असणार आहेत, प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामधनं ग्रामीण भागातून शहरी भागातून कार्यकर्त्यांचं या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे, मोठा उत्साह आहे। सुप्रिया सुळेताईंच्या स्टेटसवरून आज सकाळपासूनच चर्चा होती आहे, या स्टेटसकडे आणि या संपूर्ण अर्थाकडे कसं? खरं तर याचं उत्तर सुप्रियाताईच देऊ शकतात। त्यांच्यामध्ये मनामध्ये असलेली खतखत राहू शकते किंवा त्यांच्या मनामध्ये असलेलं मनाच्या विरोधात घडलेलं कुठलं तरी पक्षामध्ये घेतला जाऊ शकणारा निर्णय असू शकतो। त्यांना कोणाला उद्देशून बोलायचं होतं याचा खुलासा त्याच करू शकतात, म्हणून त्यांना विचारलं पाहिजे। नवीन चेहऱ्यांना संधी द्या हे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आधी देखील पवार साहेबांना सांगितलं होतं। आज तेच जयंत पाटलांनी शरद पवारांना त्यांच्याच समोर त्यांच्याच वर्धापन दिनानिमित्त सांगितलेलं आहे। खरंच या सगळ्या गोष्टींचं महत्त्व किती आहे? नाही, प्रामुख्याने त्यांच्या पक्षामधला हा अंतर्गत असलेला विषय आहे, पण जे अनुभवायला मिळालेलं आहे त्या ठिकाणी जे अनुभवत आहेत त्यांना प्रामुख्याने ही गोष्ट नक्की लक्षात आलेली आहे की त्याच नेतृत्वाला सातत्याने दिलेल्या संधी म्हणूनच पक्ष कुठेतरी सीमित राहत होता। आज अजितदादांनी घेतलेल्या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नवीन नेतृत्वाला संधी देण्याचं काम अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय। पण त्या पक्षाचा आमचा जो जुना अनुभव होता त्या जुन्या अनुभवानुसार तेच नेतृत्व सातत्याने आपल्याला मंत्रिमंडळामध्ये असेल, जिल्ह्याच्या स्तरावर तालुक्याच्या स्तरावरती काम करणारे अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, हे तेच वारंवार असल्यामुळे म्हणून हा कुठेतरी उद्रेक झालेला दिसतोय आणि आता कुठेतरी आपण शिफ्ट केलं पाहिजे या स्वरूपाचं त्यांची आता जी काही भाषणं ऐकली ते भाषणांमधनं तो रोग त्या बाजूने दिसतो। शेवटचा प्रश्न, जयंत पाटीलांना तुम्ही अनेक वर्षांपासून ओळखता, आज त्यांनी जो स्टँड घेतला, त्यांनी जी भूमिका मांडली, या भूमिकेकडे कसं? जयंत पाटील साहेबांसारखं नेतृत्व म्हणजे खंबीर नेतृत्व आहे, अनुभवी नेतृत्व आहे। आज त्यांनी जो स्टँड घेतलेला आहे, मला असं वाटतं की त्यांना कदाचित प्रदेश अध्यक्षावरतीच त्यांना कायम राहावंसं वाटत असेल, म्हणून जो गोठ्यातला खुटा असतो, कधी आम्ही ग्रामीण भागामध्ये खुटा मजबूत करायचा असेल तर त्याला हलवून परत पक्का करायचा असतो, म्हणून केवळ फक्त त्यांनी ते एक स्टेटमेंट केलेलं दिसतंय आणि बरोबर आपली खुर्ची अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची इच्छा त्यांच्या भाषणातून तरी दिसते। खूप धन्यवाद सर। आपण बघू शकतो की अनिल पाटील यांनी थेट जयंत पाटलांवर भाष्य करत त्यांनी त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी हे वक्तव्य केलं आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।